वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे मागणी केली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी रश्मी शुक्ला यांची भेट घेतली। महादेव मुंडेंचे आरोपीही लवकरच सापडतील असं सुरेश धस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। संतोष देशमुखांना कळंबमध्ये नेण्याचा आरोपीचा प्लॅन होता। संतोष देशमुखांच्या बदनामीचा कट होता। आरोपींना संतोष देशमुखांची बदनामी करता आली नाही। अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न होता असा आरोप ग्रामस्थांचा आहे असं धस यांनी सांगितलंय। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये जी एसआयटी नेमलेली आहे त्या एसआयटीमध्ये सायबर सेलचे 2 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी रश्मीजी शुक्ला मॅडम यांना केलेली आहे की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 15 ते 16 महिने जो विलंब लागलेला आहे, बीड जिल्ह्याच्या एसपी पासून परळीच्या ज्या PI पर्यंत जे कोणी जबाबदार आहेत त्या विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी। कारण आता आशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील। संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं। कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती। कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।